श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मिठाच्या डब्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्याने घरामध्ये कायमची गरिबी निघून जाणार आहे. पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग पाहूया मिठाच्या डब्यामध्ये अशी कोणती वस्तू ठेवायची आहे त्यामुळे घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू. गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल वाढ. तुमच्या घरामध्ये मिठासाठी डब्बा वेगळा ठेवला आहे. जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डब्बा किंवा बरणी आणून ठेवा. कारण या उपायाविषयी मी तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे. त्याविषयी तंत्रशास्त्र मध्ये लिहिलेही आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्त धनाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण गरिबी मिटवून टाकाल. सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धनदौलत सर्व काही मिळेल. मित्रांनो, एका गोष्टीला समजून घ्या. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जर जेवणात मीठ जास्त झाले तर अन्नही चांगले लागत नाही. मीठ कमी झाले तरीही अन्नाला चव लागत नाही. मिठाचे असेच आहे की जास्त झाले तरीही अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असले तरीही आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमीही होते. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना माहीत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगणार आहोत. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात. ते संकट मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळे प्रकार म्हणजेच काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे प्रकार आहेत मिठाचे. आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होते. ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तेथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्याला खूपच घातक सिद्ध होते. हे रोग व शोकाचेही कारण बनते. मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या बरणीमध्येच ठेवले तरच त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही. मीठ सांडले ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात. स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजीला चाखून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते. भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मीठ थेट कोणाच्याही हातावरही ठेवू नये. यामुळे चांगले संबंधही खराब होतात. त्याचप्रमाणे आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत. आणि त्याचबरोबर आता माता लक्ष्मीची कृपादृष्टी सुद्धा तुमच्यावर प्राप्त होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय. त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला अधिक काळे मीठ घ्यायचे आहे. ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी बांधल्यानंतर बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. काळ्या मिठाचे पुढे जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होईल व त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची
कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय करणे तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल. त्याचबरोबर मिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू आहे म्हणजेच लवंग. लवंग वस्तू ही ठेवल्याने तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे निघून जाणार आहे. लवंग ही तुम्हाला आवर्जून तुमच्या मिठाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे. त्यामुळे तुमच्या घरात नेहमी पैशांची कमतरता भासत असेल तर ती भासणार नाही. त्यानंतर दुसरा उपाय, आपल्याला काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बरणी बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे. आता ही बरणी आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जाईल व बाथरूममध्ये जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल. शास्त्रामध्ये सांगतात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्यांचे दुष्परिणाम आपल्याला भयंकर होऊ शकतात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतील. मीठ नेहमी काचेच्याच बरणीत ठेवावे. घरामध्ये नेहमी पैसा खेळायचा राहावा असे वाटत असेल तर एका काचेचा ग्लास घेऊन यामध्ये थोडे पाणी घालून त्यामध्ये मीठ ठेवावे आणि हे मिठाचे भरलेला ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो. आणि या ग्लास मागे एक लाल रंगाचा दिवा लावा म्हणजेच बल्ब पेटवायचा. या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणीच भरायचे आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे. यामुळे तुमचे बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जातील. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाची जाड रेषा काढावी. यामुळे सुद्धा दोष तुमच्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळून आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्या व्यक्तीला नजर लागली असेल तर अशा वेळी मूठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3 वेळा फिरवावे व त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे. असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो. असे काही उपायांनी आपण दोषही दूर करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी वाटत असेल अशा वेळी तुम्ही आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे व उभे राहावे आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या आणि पाण्याने नळ चालू करून हे मीठ पूर्णपणे वाहू द्या. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.